नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा टॉपिक बघणार आहोत आपण मनी. टीईटी सीटीईटीच्या परीक्षेमध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मनी ह्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यासाठी बघा, कोणत्याही स्कॉलरशिपची परीक्षा असतो, इतर कोणत्या स्पर्धा परीक्षा असतात किंवा मग टीईटीच्या पेपरमध्येही मनी भरपूर विचारल्या जातात. मनीवरती एक प्रश्न तर असतोच टीईटी परीक्षेमध्ये. त्यासाठी बघा, मनी हा टॉपिक आज आपण घेऊयात. माझ्याजवळ जे पुस्तक आहे त्यामध्ये नवनवीन मनी दिलेले आहेत. त्या मनीचा आता अभ्यास करूया. असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. असंगताशी संग आणि प्राणाशी गाठ. म्हणजे दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. अडला हरी गाढवाचे पायदरी. एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे परिणाम दुःखदायक होतात. अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे. बघा, वेगळी म्हण आहे. अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे. याचा अर्थ काय होतो? दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. अचाट खाणे मसनात जाणे. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास वाईट परिणाम होतो. आळीमिळी गुपचिळी म्हणजे गुप्तपणे केलेले एखादे काम. अग अग म्हशी मला काग निशी. म्हणजे पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न. अल्पबुद्धी बहुगर्दी. कमी बुद्धीच्या माणसास गर्व अधिक असतो. बघा, अकात काली गाय आणि काटे खाय. म्हणजे दुखी व्यक्ती काहीही करायला तयार असतो. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान. म्हणजे अडण्या माणसात एखादा जरासा शहाणा मोठ्या पंडितासारखा वागतो. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे. अंधारात केले पण उजेडात आले. कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तर ती काही दिवसांनी उजेडात येते. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. म्हणजे मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मन बघा. आंधळ दळतं कुत्र पीठ खातं. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळ्या बहिऱ्याची गाठ म्हणजे कर्तृत्वहीन मनुष्याची परस्परांना मदत करण्यास असमर्थता. अडली गाय फटके खाय. एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा. असेल तर खूप उधळपट्टी करावी आणि नसेल तर उपाशी राहणे. आपला हात जगन्नाथ. म्हणजे आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. अतिराग भीक माग. म्हणजे अतिरागाने एखादे कृत्य केले तर ते शेवटी भिकेस लागतो. असतील मुली तर पेटतील चुली. म्हणजे संतती असल्यास हिस्से वाटे होतीलच. बघा मित्रांनो, अंगापेक्षा बोंगा मोठा. खऱ्या गोष्टीपेक्षा अवंडंबरच अधिक. असेल लेख दाना तर घरोघर सुना. सुंदर सुडोल व गुणी माणसांवर अनेक प्रेम करतात. अगळ पगळ अन घाला गोंधळ. मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते. अग माझे बायले सर्व तुले वाहिले. आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारी व्यक्ती. अंतकाळापेक्षा मध्यान्हाचा काळ कठीण. म्हणजे मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. अंधारात चोरास बळ. अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसांचे बळ अधिक वाढते. अगा अगा देसाया आणि कष्टी नाय नेसाया. स्वतःचे ही संरक्षण न करू शकणे.
अभ्यासाचे दप्तर जड, कामापेक्षा दगदगच फार. अधिक सून पाहुण्यांकडे. ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची काळजी घेणारे कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते. अंगावरचे लेणं जन्मभर देणं म्हणजे दागिन्याकरिता कर्ज करून ठेवून ते जन्मभर फेडत बसणे. आईची माया आण पोर जाई वाया. फार लाड केले तर मुले बिघडतात. आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगे. संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगतो. आधी शिदोरी मग जेजुरी. आधी भोजन मग देवपूजा. आचार भ्रष्टी सदा कष्टी. त्याचे आचार चांगले विचार चांगले नसतात. तो नेहमी दुःखी असतो. आपल्या कानी सातबाळ्या. एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे. आखाड्याच्या मेळाव्यात पहेलवानी किंमत. योग्य माणसाच्या योग्य ठिकाणी उपयोग. आसू ना मासू कुत्र्याची सासू. जिथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही. जिथे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. गरज असलेल्याला मदत न करता इतरांना करणे. आपापचा माल गप्पाप म्हणजे फुकट मिळालेला माल उधळेपणाने मनुष्य खर्च करतो. आज अंबारी उद्या झोळी. कधी वैभव तर कधी दैन्य. अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज. गरजवंताला अक्कल नसणे. आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी. माणसाचा प्रथम वेग भ्रष्ट होतो मग त्याचे नुकसान होत जाते. आईचा काळ बायकोचा मवाळ. आईकडे दुर्लक्ष करणे व बायकोची काळजी घेणे. आधीच मरकट तशातही मद्य प्यायला. अगोदरच विचित्र माणूस त्यात नशा केल्यावर काय विचारतात त्याच्या वागणुकीबाबत. आयत्या पिठावर रेघोट्या. दुसऱ्याच्या परिश्रमावर स्वतः फायदा करून घेणे. आईजीच्या जीवावर बायजी उदार. दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे. आलिया भोगासी असावे सादर. नशिबात असेल ते भोगावे लागते. त्यासाठी तयारच असले पाहिजे किंवा नकार कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. आज जे नाही ते बाहेर कसे दिसेल. आयत्या बिळात नागोबा. दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊन पाहणे. आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं. आपले दोष दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न. आपली पाठ आपणास दिसत नाही. स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. आयत्यावर कोयता. श्रम न करता मिळालेली संपत्ती खर्च करण्यास न कचरणे. आपला तो बब्या दुसऱ्याच्या ते कार्टे. स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती. आवळा देऊन कोवळा काढणे म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखादी व्यक्ती लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही म्हणजे अनुभवाशिवाय शहाणपण नसते. आधीच तारे त्यात गेले वारे. विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना पडणे. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. औट भटकेचा राज्य म्हणजे अल्पकाळ टिकणारी गोष्ट. नेक्स्ट बघा. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का. कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. औसाबाई इकडे पुनवाबाई तिकडे म्हणजे एकमेकीच्या अगदी विरुद्ध बाजू. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. औचित पडे नि दंडवत घडे. स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणं. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे. आधांतले रडतात व तुपातले हसतात. संकटात असतानाही दुसऱ्यांचे दुःख पाहून हसू येते.
18 नखी खेटरे व राखी, 20 नखी घर राखी. म्हणजे मांजर घराचे तर पुत्रेदाराचे रक्षण करते. अहो रूपम अहो ध्वनी, एकमेकांचे दोष न दाखवता खोटी स्तुती करणे. इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्ही बाजूने सारखीच अडचण स्थिती निर्माण होणे. इच्छा पराती येई घरा, आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंततो तेच आपल्या वाट्याला येते. इन मीन 3.25, फार अल्पसंख्या. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकांचे राज्य होते. इच्छेने सारे घडले असते तर सर्व जवळ भरपूर धनसंपत्ती असती. उंदराला मांजर साक्ष, जे ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते. किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. उंबर पिकले आणि अस्वलाचे डोळे आले. फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अतिशय उतावीळपणे वर्तन करणे. उठता लाथ बसता बुक्की, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्याची पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उभा जोरी अन शोभा तोरी, जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत चालती असते. उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. येते वेळी ताठ्याने यावे आणि जाते वेळी समयी नम्र होऊन जावे. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. बघा, ह्या होत्या मनी मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.